देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा अभिमान. नमस्कार, आपण पाहताय देशसत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल. आज फलटण जवळील बडेखान या ठिकाणी ध्येय करिअर अकॅडमी या ठिकाणी आलो आहोत आपण. या ठिकाणी अनेक गर्दीमधील नाही तर वर्दीमधील या ठिकाणी अधिकारी वर्ग, साहेब वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्याकडून त्यांची यशोगाथा जाणून घेणार आहोत. कशा प्रकारे यांचं यश हे संपादन झालेलं आहे आणि कशा प्रकारे यांचा यशाचा वाटचाल होती, आतापर्यंतचा प्रवास कसा होता, हा प्रवास त्यांच्या जाणून आला. या ठिकाणी एक आर्मी मधील एक साहेब आहेत तिथं, आपण त्यांच्याकडे घेणार विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून माहिती घेणार. तुमचा परिचय द्या. माझे गाव सोलापूर, जिल्हा तालुका मंगळवेढा येथून मी आलो आहे. YouTube वरून मला या अकॅडमी बद्दल मला माहिती भेटली आहे. तुमचं नाव काय? माझं नाव इम्रान रशीद मुलानी. काय करता? तुमच्या घरचं परिस्थिती कशी आहे? आमच्या घरची परिस्थिती खूप म्हणजे गरीब आहे. शेतकरी वर्गातून आहे. वडील ड्रायव्हर आहेत. आता किती वर्ष झालं तुम्ही इथं आलता? आता मला येऊन 2-2.5 वर्ष झाले. आणि ही तुमची किती भरती होती काय? ही माझी 3री भरती होती लास्ट. आणि आता तुम्ही कुठे भरती आलाय? पुण्यारो. हं? पुण्यारो. पुण्यारो. या ठिकाणी आल्यानंतर कशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणचं वातावरण, या ठिकाणची सोय कशी वापरली? पहिल्या 8 दिवसात करमत नव्हतं इथं आल्यावर. त्यानंतर सवय झाली. त्यानंतर एक 4 ते 5 महिने घरी गेलो नाही. संघर्ष चालू होता. त्यानंतर करत करत पहिल्यांदा पेपर निघाला. त्यानंतर ग्राउंडची तयारी चालू केली. ग्राउंड मध्ये पहिल्या वर्षी फेल झालो. दुसऱ्या वर्षी जिद्द चिकाटी धरून ग्राउंड चालू ठेवलं. पहिल्या वर्षी एक्सलंट बसली, तरी त्यात फेल झालो. नंतर मेडिकल मध्ये आता 3री भरती दिली. त्यात ग्राउंड, पेपर, मेडिकल ऑल क्लिअर होऊन भरती झालो आहे. हा माझा 35 महिन्याचा संघर्ष आहे. या संघर्षामध्ये तुम्ही या ठिकाणी शिक्षक त्यांना श्रेय देते सगळं कसे तुम्हाला त्या ठिकाणी सरांनी सहकार्य केलं? आम्ही सरांनी मोटिवेशनल करून म्हणजे हारल्यावर पण काय म्हणते खचून जायचं नाही. खचून जाय नाही असं सांगून म्हणजे हे केलं, मोटिवेशन केलं. ग्राउंडसाठी बनकर सरांनी खूप मदत केली. जाधव सरांनी पण मोटिवेशन केलं, असं घरी जाऊ नको, पुढल्या भरतीत होईल हे सांगून 100% यशाची हमी दिली. म्हणजे या ठिकाणी कसं शेड्यूल असतं? तुम्ही 35 महिन्याचा संघर्ष इथे काढलेला आहे, दिवसभराचा संघर्ष, दिवस शेड्यूल कसं असतं या ठिकाणी? सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत शेड्यूल मध्ये चालणार. 6 ते 9 लेक्चर चालतो आर्मीचे. त्यानंतर 9 ते 9:30 नाश्ता. नंतर 10 ते 1 लेक्चर चालणार. त्यानंतर रेस्ट. 2 ते 5 परत लेक्चर. 5 नंतर ग्राउंड. 7 ला जेवण. जेवणानंतर संध्याकाळी सेल्फ स्टडी मध्ये 12 वाजेपर्यंत शेड्यूल चालणार. त्यानंतर संध्याकाळी 12 ते 6 आपल्याकडं. त्यानंतर शेड्यूल सरांचे हे. काय सांगताल तुम्ही तरुणांना आजच्या जे भरती करतात त्यांना काय सांगतील तू? तुम्हाला जर 100% भरती व्हायचं असेल तर तुम्ही ध्येय करिअर अकॅडमीला अवश्य भेट द्या. ह्या ध्येय करिअर अकॅडमी बद्दल, इथं राहण्याची सोय वगैरे, इथलं वातावरण कसं आहे, काय सांगतील? इथं कॅम्पस खूप भारी आहे. जेवणाची सोय, नाश्ता ओके मध्ये आहे. आठवड्यातनं 2 वेळा चिकन, 2 वेळा अंडी चालतं. आणि ज्यावेळेस भरती झाला त्यावेळेसचा आनंद कसा होता? घरचा आनंद, आई वडिलांचा, तुझा आनंद कसा होता? घरच्यांना खूप आनंद झाला. म्हणजे अतिशय म्हणजे आपलं पोरग भरती झाले म्हणून. या ध्येय करिअर अकॅडमी आल्यानंतर तुमचं ध्येय पूर्ण झालं आणि या ठिकाणी आल्यानंतर 100% यश हे मिळतच, कष्ट जिद्द चिकाटी केल्यानंतर. हो. याबद्दल ध्येय करिअर अकॅडमीचा तू आभारी आहेस का? होय, खूप खूप आभारी. ठीक, धन्यवाद.